निघाला होता गणपती बघायला. त्याच्या दिवसभर रडारडी केली, सगळ्यांची परमिशन घेतली, तरी पण शेवटी प्लॅन कॅन्सलच झाला. ये दुःख साला खतमही नाही होत. आणि त्यात ह्या दोघांनी बघा किती सुंदर ड्रेस घातले, छान अशा सकीत साडा महिने झाला. सांगा मी कशी दिसते. त्यानं म्हणते प्राची बघा कशी दिसते. बघा किती केला तिने केसावर फुगे फुगे घ्या फुगे तशी दिसती. चला असू दे ना, मला सगळे असंच करतात. हॅलो शीतल ताई येणार आहेस का? तसं नाही सकाळी तिला फोन केला ना मग कशी बोलती तुला सांगते. हॅलो बोल गो. दिवी बघा काकाच्या मांडीवर बसली आणि दिवी आज गाडी चालवणार आहे. तर मग आज आमचे चान्सेस खूप कमी आहेत की आम्ही सगळे व्यवस्थित जागेवर पोहोचू. मी डॉक्टर है ना और हमरे साथ है एक डॉक्टर वा. ये है वह डॉक्टर वा और ये इधर का है ना. ऐक ना प्राची, तुझा तो वरचा ओठ कुठे गेला का? मामाने अरे बापरे, ते बघा आमच्या प्राचीला एक ओठच नाहीये वरती. आपण काय बघायला जातोय? कोणता मूवी? तुम्हाला एक सांगू मित्रांनो, आता बघा, आता मला बघायचंय बागी, हिला बघायचंय कॉन्ज्युरिंग आणि हे डबल ढोलकी. ये बोलताय डबल ढोलकी है, ये एक बार बोलता है कॉन्ज्युरिंग देखने का, एक बार बोलता है बागी देखने का. इसको गाड़ी से फेंकने का मन कर रहा है अभी मेरा. देखो पर फेंक नहीं सकते क्योंकि गाड़ी ही उसकी है. और बरं काहीच आम्ही कशा दिसतो सांगा. बघा आमचा कसा मोठा, आमचा नाही दोघींचा पोपट झाला. आम्ही गणपती पाहायला जाणार होतो, त्यामुळे अशा काही ट्रेडिशनली सुंदर अशा सख्या तयार झाल्यात. आणि मी आपले हे ब्लॅक ब्युटी, हे जॅकेट विकेट असा माझा वेगळाच लुक. पण आमचं अचानक गणपतीला जायचं कॅन्सल झालं कारण गणपती ही बघा हीच ती हे आमची सखू आहे. ही आमच्या सोबत घेऊन बघायचं होता मूवी हॉरर. हिला बघून ही असं आम्ही नाही का हॉरर मूवी बघणार आणि हिडॉला ही मास्टर मांडीवर टाकणार. बघा श्वेताचं किती म्हणजे आम्ही मूवीला चाललोय तर मी केस असेच करू का, मी तसेच करू. मी किती गावठी दिसते. बरं तुम्ही मला सांगा इथं दिविशाची मम्मी कोण वाटते? बघा ही आहे दिविशाची मम्मी. आम्ही मी वाटते का दिविशाची मम्मी? सांगा. मी आहे पण वाटते का? आज अशी मी छान दिसते. तुला बघून कोण म्हणालते का पोरीची आई असं? तू हुरभरी आहेस, हुरभरी. याला थोडी ध्यान दररोज करावं लागेल तुला. कसं करते तुला फोटो टाकते मग दररोज करावं लागेल मेकअप. गाइस हमरे दोस्त को पैसे की जरूरत है. हमारा दोस्त ऐसे कटरा लेके हमारे है और उसकी शक्ल बहुत अच्छी है. मैंने उसको बोला कि बेटा इधर का ऐसा खिचड़ ले.
दिसत आहेत. तुम्ही खरं सांगा मला कशा दिसतायत? आणि ह्याला भूक लागली आणि प्राची जेवली नाहीये. आणि प्राची ही माझी क्यूटू क्यूटू देवी आणि हा तिचा डॅडा. अगं इकडे या ना तुम्ही. हे बघा, हे आम्ही आलोय मूवी पाहायला. छत्री आहे म्हणजे अम्ब्रेला. बसा प्राचीच्या कमरेला. हा कोणता मूवी है? डेंजर दिसतंय. 2020 कमर में कमरा वही, इसीलिए उसका कमर नहीं वो कमरा है. हम देखने वाले हैं दिस वन, बागी 4. आम्ही बागी 4 पाहायला आलोय. टायगर श्रॉफचा डान्स बघायचा. चलो गाइस, हम जा रहे हैं. अगं चल सगळं. मी चांगलं शूट करतोय. ही ॲनाबेला सारखी दिसते. ही ॲनाबेला आहे. ही बघू तात्यावी. आम्ही आलोय मूवी पाहायला. तो बागी 4 आहे. टायगर श्रॉफ मला यामध्ये खूप आवडला. म्हणजे लुक चेंज छान वाटतोय. नाहीतर बाकी मूवीमध्ये तो असा गर्लिश दिसतो. इथं मस्त एकदम हँडसम बॉय दिसतोय. बॉडी तर त्याची भारीच आहे, पण लुक पण छान. आणि आपले सगळ्यांचे फेवरेट संजू बाबा पण आहेत त्याच्यात. विलन आहेत, पण असे जॉली दिसतात. म्हणजे असे क्रूर असे विलन नाही दिसत, गोड विलन दिसतात. ठीकठाक आहे मूवी, पण बाकीच्या बागींपेक्षा चांगला वाटतोय. गाणे छान आहेत, म्हणजे 1-2 गाणे छान आहेत, आवडले. हिरोईन पण चांगलं काम केलं आहे. नवीन हिरोईन आहे. आणि हा आपला मराठी ॲक्टर, यांना कसं विसरू शकतो. हे तर खूप भारीच काम केलं आहे यांनी. प्राची म्हणती सगळे विलन वाईट नसतात, कारण ह्याच्यामध्ये मी म्हटलं दुसऱ्याच्या आयटमवर लक्ष ठेवणारे विलन वाईटच असतात. आमचं हेच चाललेलं, म्हणजे हर एक विलन बुरा नाही होता, असं काहीतरी चालू आहे प्राची. हे बघा, यांचे 5 चाळे काही संपत नाही. 5 जोक मारला म्हणून हसलं. आपण इथे काम बघायचं का पहिले काही चालू आहे का? थँक्यू प्राची. काय झालं दीपू? काय मी इकडे मी मारलं त्याला. कोणी मारलं तुला? अरे खाली ती गाडी. हे कृष्णा वेज हॉटेलला आहे. आता आम्ही इकडे, हे आमच्या 2 मुली. मुलींना हे डॅडा आणि दिव आहे. ते म्हणतात आम्हाला पण येत जा कधीतरी ब्लॉग मध्ये. हे बघा दिव, माझी दिवला लागली भूक. प्राची से हाय. अरे हळू. दिव काय ते? काय दिव? ए दिव, फिश येतो. दिव हे काय आहे? हे काय आहे? काय? नो आता कोण मस्ती करायला सांगितलं होतं? हा, ह्यानी मारलं तुला? मस्ती करायला कोण सांगितलं होतं? टेबलच्या खाली जायला कोण सांगितलं होतं? कधडी. फायनली आम्ही घराच्या दिशेकडे चाललोय. हे आहे आमचं सुंदर असं गाव आणि आमच्या गावाची कमान. चाललोय आम्ही घराच्या दिशेने. जेवण वगैरे सगळ्यांची झाली. रात्रीचे 12 वाजले होते. खूप भारी वाटलं, खूप छान आउटिंग झाली. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.